सो गाईज मी रेडी झालेली आहे आणि हे लोक रेडी अजून झालेले नाही आहेत. मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते. जिथे आम्ही ज्या कॅफेला आलो आहे तो व्ह्यू दाखवते. खूप सुपर्ब आहे. सुजूस कॅफेमध्ये आलेलो आहोत आम्ही. सो व्ह्यू दाखवते. हा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सचा बोर्ड आहे आणि आता आपण इथून आत जाणार आहोत. मस्त इथे लिहिलेलं आहे सत्यम शिवम सुंदरम आणि आता आतमध्ये तुम्हाला दाखवते मी. दुकान बघणार की व्हिडिओ करणार काय करणार. मुलींचं तर असतं मुलांचं. केअरिंग हजबंड्स. अजून शर्ट पण आहे. नाही झालं एवढंच आहे. सो आम्ही आता इथून निघतोय आणि आम्ही जातोय कोळीनबाईला. सो बघूया तिकडे काय काय मेन्यू आहे. अदरवाईज व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण बघायला मिळेल तुम्हाला, कारण की आमचे जो सोबत पार्टनर्स आहेत आमचे फ्रेंड्स ते नॉनव्हेज खातात आणि आम्ही व्हेज खातो. सो दोन्ही पण ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. सो लेट्स सी, बघूया काय होतं. सो आता आपण इथून निघतोय. मजा आली. मस्ट विजिटेड आहे प्लेस. खूप छान आहे. अलिबागमध्येच आहे. हिडन आहे ॲक्च्युली. म्हणजे लोकेशन पण आम्ही असं शोधत आलो आहे. आम्ही जस्ट कॅफे टाकले अलिबागला तर सुजूस कॅफे करून आलं. सो आय लाईक इट. मस्त आहे आणि एकदम पीसफुल वातावरण आहे. बघू शकता मागे वरती पण आहे. अदरवाईज त्यांचं प्रॉपर्टीज खूप चांगली आहे. मेंटेन पण खूप चांगली केली आहे. आणि इकडे हे पण आहे झुला. खूप मोठं आहे. आम्ही एवढं एक्सप्लोअर पण नाही केलेलं आहे. आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केलं आणि निघतोय आता इथून. आता डायरेक्ट जाऊ आम्ही कोळीनबाईला. चला. सुजूस किचनपासून 20 मिनिटावरती हे कोळीनबाईचं रेस्टॉरंट आहे. तर आपण तिकडे जातोय आता. प्रचंड लागतंय. आणि बघा अलिबागमध्ये पण बघा किती गर्दी आहे. 31st आहे ना, त्यामुळे गर्दी आहे. पण आता बघूया तिकडे आपण जिथे जातोय तिकडे पण रश मिळते काय ते बघूया. हां, आम्ही इथे आलेलो आमचं प्री वेडिंग करायला. प्री वेडिंग शूट अलिबागलाच आलेलो करायला. तो तेव्हा मस्त इकडे लोटस कमळ आलेले होते. छान वाटत होतं तेव्हा पण. आलेलो आम्ही फायनल कोळीनबाईला. हो. हे बघा असं एंट्रन्स आहे याचं. विहीर असेल मे बी. आपण ठेवली आहे विहीर. हां, येस. सो फेमस इन्फ्लुएन्सर नलिनी काकू यांच्या आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. कोळीनबाई. आणि या दोघी त्यांच्या मुली आहेत. बोध घेतलेली. आणि इकडे ब्लॉगिंग चालू आहे. तीन ब्लॉगर आहेत. दोन मराठी आणि एक हिंदी. ते बोर्ड घेऊन आलेले आहेत. हो, जाताना एक गोडी घेऊन जाणार. बोट. सो नलिनी काकू पण आहेत आणि किचनमध्ये आहेत त्या. आपण लवकरच भेटूयात. या आहेत नलिनी काकू. यांचं आहे हे रेस्टॉरंट. तर छान वाटलं. खूप प्रेमळ आहेत काकू. छान मेंटेन ठेवलं आहे. मस्त. तुमच्या मुलाने हेल्प केली आहे ना.
तो फोटोग्राफर आहे ना म्हणून ते सगळं चालू. छान. आणि तुमची सून पण आली आहे. माझी सासूबाई तुमचे व्हिडिओ बघते, तर त्यांना हाय सांगा. तुम्हाला नमस्कार. माझ्या असंच व्हिडिओ बघत राहा. खूप फॉलो करतात त्या. तुमच्या मुलाचं लग्न पण बघितलं, सगळं बघितलं. आवडलं काय लग्न? हा मस्त. चल आईनं दाखवा ना, आईना असं फेस करून दाखवा त्यांना. नमस्कार. कसा तुम्ही? तुमचे खूप व्हिडिओ बघते हो रोज. काय थँक्यू थँक्यू थँक्यू. या तुम्ही पण या. चालेल चालेल. आई इकडच्याच आहेत, मुरुड जंजिऱ्याच्या. हो काय आमच्याच इकडचं. हा. हे असं इथे नंबर देतात. तर आपला 18 नंबर आहे. 8 आणि 1 9. परत आपला लकी नंबर 9 आलेला आहे. वा. परत बघ 8 आणि 9. 8 आणि 1 9. सो हे असं आहे. आपण 4 लोक आहोत हा हा ना. तसा इथे मी क्लिनिकला लावतो. ठीक आहे चालेल. त्याची ताजी जेवण ताजं भेटणार. आमच्या अहोंना कन्व्हिन्स करतायत ही दोघं की नॉनव्हेज खा, नॉनव्हेज खा. कोळी माणूस नॉनव्हेज नाही खाते मग काय मतलब आहे. छे. कोळी माणूस खाणार. कोळीन व्हायला आल्याने कोळी माणूस कोळी. खरं कोळी असलं तर खाणार, नाही तर नाही खाणार. मी खाऊन खाऊन दमलो, आता तू खा. मी तर खातोच. म्हणजे हे लोक आधी ऑल्टरनेटिव्ह खायचे. हा असतं. फिश फिश काहीतरी. मी पण गेलेली किती. हा म्हणजे अल्टरनेट डेज असतं, असं वाराचं असतं. ते लोक ऑल्टरनेटिव्ह खातात. ऑल्टरनेटिव्ह. मग आता काय खातात? व्हेज. व्हेज थाली. व्हेज थाली लिमिट आहे की कसं आहे म्हणजे आहे. नॉनव्हेज थाली याच्यामध्ये आहे सुरमई, भाकरी आणि रस्सा आहे, सोलकढी आहे आणि हा आहे छोटा मच्छी हे. आणि इथे आम्ही मागवली आहे व्हेज थाली. भाकरी आहे मस्त पांढरी, पापड, डाळ आणि ही आहे व्हेज कोल्हापुरी, हे काला चना आणि हे आहे सोलकढी. आता मस्तपैकी आम्ही ताव मारणार आहोत. चला या जेवायला. तुम्ही तुमच्या घरी जेवा, आम्ही इथे जेवतो. चला जेवूया. चिकन थाली मागवलेली आहे मॅडमनी बघा, आणि खूप लेट आली आहे तिची. पण इकडचा स्टाफ खूप चांगला आहे. वेगळी आहे. नाही एकच आहे ना. सो आणि वाईब पण मस्त येते एकदम. असं 31st फुल एन्जॉय होतोय आमचा. ट्राय करा. काहीतरी न्यू एक्सप्लोर करतोय आम्ही. आणि अलिबागमध्ये आहोत तर मजाच मजा, खूप मजा येते. हा पब्लिक पण भरपूर आहे. हा. शांतता नाही वाटत आहे. पण तेवढंच आपला ग्रुप आहे त्यामुळे एवढं काय असं वाटत नाही. आपण चिल आहोत एकदम. दोघे आले तर बोर होतं. बोर होणार. हा ग्रुपमध्येच मजा. ग्रुपमध्ये नेक्स्ट ट्रिप ग्रुपची कोणती आहे? मी बोल ना अंदमान जाऊया. नेक्स्ट ट्रिप 24, 25, 26 सुट्टी आहे. बघूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण अंदमान मध्ये भेटतोय काय. अंदमान भेटतोय की जुहू बीच मध्ये भेटतोय बघूया. जुहू बीच. अशी यार अंदमान नंतर जुहू बीच. ठीक आहे ठीक आहे, भेटू आपण कुठेतरी, भेटू नक्की. ए इकडे बघ आम्ही सेल्फी. एवढं लांब येऊन पण दाल भात खाते. असते काय? मग चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पनीर, अरे पनीर तर खातो अभी. ये यहाँ का मस्त पैकी दाल भात पावर एकदम. चला मस्त का मस्त राहा. हा. तर आता आम्ही निघालोय कोळिंबा रेस्टॉरंटमधून. तर आता आम्ही चालणार आहोत बीचवरती. नाही, आधी पहिलं आपलं लगेज ठेवायचं आहे. आपलं ते जवळ आहे ते लोकेशन आहे जे नागावची वाडी आहे आणि मग त्याच्या समोरच हे आहे. सो इझी आहे. गुगल मॅपवरती टाकलात तरी पण लगेच फाइंड होईल आणि तुम्ही याल इकडे. मजा आली. तर आता आम्ही ऑलमोस्ट 2 मिनटावरती आहे जिथे आम्ही राहणार आहोत, समर्थ
आणि मग परत बीच साईडला जाऊ. सो चला मी तुम्हाला दाखवते. समर्थ कृपा कॉटेजमध्ये जातो आहे आम्ही. आलो आहे ऑलमोस्ट. आम्ही 2 मिनटं आहेत. मजा येते ओव्हरऑल. आता वाजलेत 3:30 झालेले आहेत. हां 3:30 झालेले आहेत. सो आत्तापर्यंतचा दिवस तर खूप मस्त गेला आहे. आता पुढे बघूया. पुढे पण मजा येणार आहे खूप जास्त. अजून रात्र बाकी आहे. 31st नाईट. स्टे अस. बाय बाय. इथे आमचं प्री वेडिंग शूट झालेलं या मंदिरात. आणि आता Your destination is on the left. हां हे आहे आपलं जिथे आपण राहणार आहोत रात्री. आम्ही निवांत बसलोय मस्तपैकी. वेट करतोय चावीची. मजा येते. झुल्यावरती आहे मी. आणि इकडे बघा डिस्कशन चालू झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. आमचे अहो आणि फ्रेंड्स. कुठे आलोय आपण? गेस करा. हां इथे हा वाला तुम्ही विल्ला जो आहे आमचा, इकडे आम्ही येतो. तुम्ही बघितला असाल खूपदा. तो आम्ही आता संध्याकाळसाठी रेडी झालो आहे. बीच लुक आहे हा आमचा. या लवकर. सो आम्ही आता मस्त सनसेट व्हायची वेळ झालेली आहे. होतोय मीन्स. आणि आम्ही रेडी झालो आहे. चला आता डायरेक्ट बीचवरती भेटूया. तर मित्रांनो आता आपण चाललोय रेवदंडा बीचवरती वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला. तर निघालोय आपण आपल्या स्टेमधून, होम स्टेमधून. तर जाऊया आपण, बघूया आपल्याला काय काय वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला भेटत आहेत ते. इथे ना 31st रेवदंडा बीचवरती सेलिब्रेशन आहे. तर त्याचं अनाऊन्समेंट करतायत. ऑटोमध्ये असं अनाऊन्स करतायत की नवीन वर्ष आहे. त्याचं अनाऊन्समेंट चालू आहे. आलो आहे रेवदंडा बीचवर आलो आहे. नागाववरून रेवदंडा बीचच जवळ आहे. उद्या ट्राय करूया आपण काशीद बीचवरती जायचं. सध्या तर आपण रेवदंडा बीचवरती गाईज. आमची गाडी फसली होती वाळूमध्ये आणि आम्ही धक्का देऊन ती काढली आहे. आता हे गेलेत पार्क करायला. फनी सीन झालाय. फनी. ती गाडी हलतच नव्हती. वाळू इतकी पकडून बसलेली गाडीमध्ये. मग फायनली धक्का देऊन ती गेली पुढे. प्रशांत आणि संजना कुठे गायब झालात काय कळतच नाही. आम्ही इकडे आलो, माहीत आहे कुठे गेले. सनसेट होईलच आता. अय्यो कुतो मस्त वाटते. मी बॅक व्ह्यू दाखवते. असं वाटलेलं 31st इकडे रश असेल, बट मस्त आहे वातावरण. चिल आहे. हे येत आहेत आमचे अहो. कसं थकलो आपण. गाडी इकडे अडकलेली आपली. इथेच अडकलेली गाडी. आणि हे कुठे आहेत दोघं जण? फोटोशूट करतात. दलदल सारखं. अच्छा. हे बघा इथे चिखल सारखं आहे. दलदल.
आपण बघूया काय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये आहे जे की आपण करू शकतो. आपण उद्या करू काय? शूट बीच शूट उद्या मस्त एक नंबर नाही आता करायचं. किनाऱ्याजवळ सनसेट होतोय मस्तपैकी आणि आम्ही मस्त वाईब करतोय, सनसेट एन्जॉय करतोय. वाव ॲज मस्त वाटतंय आणि जास्त पब्लिक पण नाही आहे त्यामुळे मजा येते की जास्त क्राऊडेड नाही आहे. आम्हाला वाटलेलं 31st जास्त क्राऊड असेल इथे, बट नाही आहे. मेन स्पॉट्सलाच आहे क्राऊड जास्त, अदरवाईज इकडे असं नाही आहे जास्त क्राऊड. सो मजा आली. आमचं झालंय फोटोशूट आता. मजा आली आणि आता वाजलेत किती वाजलेत 6 वाजलेत आणि मस्त सनसेट एन्जॉय करतोय आम्ही. आता नेक्स्ट लोकेशन असणार आहे आमचं. काय करायचं नेक्स्ट लोकेशन? आता सकाळी आता बीचवरच आपण रात्री 12 वाजता सेलिब्रेट करू. हां पार्टी करणार आता. पार्टी आहे इकडे या साईडला. मॅगी पण बनवणार होता. या साईडला मॅगी 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 बोलतोय पार्टी आहे. मॅगी पार्टी आणि सरबत भेटणार आहे. सगळ्यांनी या 31st. आता आपण थोडं इकडे जाऊया काय क्रॅकर्स वगैरे भेटतात आता आपण का? थोडं सनसेट बरोबर फोटोशूट करूया. शॉप्स पार्टीचा इंतजाम करूया. हा? पार्टीचा इंतजाम. पार्टीचा अर्धा इंतजाम हिंदी करूया. अर्धा मराठी सेम. सगळी सोय करायची आहे. जाऊया आपण. चला हम चले बहारों में मस्त वाटतंय. सनसेट पण एकदम क्लास झालाय. त्या साईडनेच इकडून जाला आहे, मछली का जाला. मच्छी पकडतो. पकडत असणार. अदर डेज थोडी रश असणार आहे एवढी. काहीतरी टाक. ते कुठे गेलेले बघा तिकडे. मला बोलतायत स्वतः कुठे कुठे धावत. चालू आहे कॅमेरा. चलो हाय गाइस, देखो ना देखो ना देखो ना. इकडे चंद्र आहे आणि इकडे सूर्य आहे. आता तुम्ही विचारलत मला तुमच्या व्लॉग मध्ये तुमचं माझं कसं गेलं 2025, तर मी आता तुम्हाला विचारते की तुमचं कसं गेलं 2025. 2025 मला तसं बघायला गेलं तर लग्न झालं आमच्या दोघांचं. खूप छान गेला आणि त्याच्यानंतरला चढ उतार तर आलेच. उतार आले, चढ आले आणि उतार आले, चढ आले. हा काही गोष्टी चांगल्या घडल्या, काही गोष्टी वाईट घडल्या. पण जसं की आपण वाईट म्हणजे काय? वाईट वरती मात करून आपण चांगल्या गोष्टी करायच्या असतात. आणि जेव्हा आपण बोलतो ना की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, तर हे लक्षात ठेवायचं आणि आपण पुढे चालत राहायचं. बरोबर सर, बरोबर. बरोबर. हा बरोबरच. आणि हे असं आपण कोणतीही गोष्ट आपल्याकडून नाही झाली, काय झालं तर आपण असं हार नाही मानायची, ग्रो करत राहायचं. राईट. तर असं तुम्ही पण ठरवा तुमच्या लाईफबद्दल चांगले चांगले गोल अचीव करायचे आहेत आपल्याला पुढे. आणि हॅप्पी राहणं ही गोष्ट आपल्यावरती अवलंबून असते आणि आपलं डिपेंड हॅपीनेस कशात आहे. सो छोट्या छोट्या गोष्टीत पण असतं, मोठ्या गोष्टीत पण असतं, डिपेंड अपॉन. आणि आपल्या ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे ज्या आपल्याला बोलतात कोण पण काय पण, त्या मनावर जास्त घ्यायच्या नाही. लाईफ आपली आहे, आपल्याला जसं लेट गो जगायचं करायचं, तसं लेट गो करायचं आणि आपलं आयुष्य जगत राहायचं. ठीक आहे. चांगल्या गोष्टी घ्यायच्या, वाईट गोष्टी जाणून त्याग करायचं. चलो बाय बाय. ओ सर मॅडम प्लीज तुमचा फोटो काढतात. पर फोटो 10 पर फोटो. हे बघा बाई इकडे साहेबांची आहे इकडे आणि हे इकडे आहेत ओनर त्याचे. पर चार्जेस घ्यायचे प्रशांत 100 रुपये. आणि बाय द वे मला एक विचारायचं आहे तुम्हाला, तुमचं कसं गेलं 2025? 2025 छान गेलं. छान. लग्न पण झालं, हा. नवीन घर पण घेतलं. अरे पळताय पळताय का? विचार दे. गाड्या पण घेतल्या, गाड्यांचं पार्किंग पण घेतलं. आता Nice. बघूया 2026 मध्ये काय नवीन येतंय. नाईस. बाकी तुम्हाला काय बोलायचंय? आन्सर दिलं तेच आहे. अरे पण तुझं काहीतरी काय unique असेल असेल ना. हा. युनिक ना, युनिक त्याचं आहे की दोघांनी मिळून केलंय. So हा, तेच जे आहे. पण केलं दोघांनी हा. मिळून केलं. कॉन्ट्रिब्युशन दोघांचं आहे. इथून पुढे पण दोघेच मिळून करणार. नाही इथून पुढे मी नाही करणार आहे. Please.
26 फक्त हेच करणार आहे, मी काय नाही करणार. 27 मी नाही, करेन, असं एक नाही. वर्ष गॅप. आणि मॅडमना पण आता गिफ्ट हवंय, लवकरच देणार आहेत गिफ्ट. आत्ताच आयफोन आयफोन ऑर्डर दिलेला होता गेल्या वर्षी, पण आयफोन मी दिलेला मी 2000 आपला 22 मध्ये, 2000 22-23 हा 2022 मध्ये. मग आता iPhone नवीन 15 वर्जन Pro. आलंय. पण मॅडमने 8 महिन्यामध्ये खराब. 17 प्रो 8 महिन्यात खराब. मॅडमने लगेच खराब केला, त्याच्यामुळे आता घेऊन द्यायची इच्छा होत नाहीये बरोबर. माझी. हे टाका ब्लॉग मध्ये टाकू. जाणार आहे मम्मी हे, बघणार जाणार आहे. चालेल, बघा. मम्मी आता तू बघत असेल तर अजून खुन्नस काढ. चालो. चला आता जाऊया आपण जरा मार्केट फिरूया. तिकडे जा. आता आम्ही मॅगी बनवणार आहोत. मॅगी मॅगीची बनवण्यासाठी मुंबईवरून चूल घेऊन आलो. चूल इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक नाही आहे. मग गॅस गॅस बनतो. स्टोव आहे. स्टोव आहे, गॅसवाला stove. मिनी स्टोव. 2 टाइम बनवायला लागणार ते, कारण छोटं आहे पातेलं. हा, तर केवढं मोठं आणायचं बॅग. हा ठीक आहे. सकाळी गेली आणि मागायला, मम्मी बोलते हे कशाला घेऊन चाललाय. काय सांगू बोललो तुला. मायनसवर ठेवायचं. वाह. हा मग पाणी आणते. लगेच गरम होतं या पातेला. पकडा हे पकडा. पाणी आणायला पाहिजे. जा पाणी घेऊन ये. आहे ना, हिने काढलाय ना. अरे पाणी कशात घेऊन येणार तू? आहे ना तिथे बॉटल आहे ना 2 बिस्लरीच्या. ती प्लेट वगैरे घेऊन आलीस तू? बस झालं तेवढी प्लेट. बस झाला. तर चालू करा तुम्ही तुमचं, आम्ही इथे बघतो. गरम तर होऊ देत आधी. तर इकडे बघता आपला स्टोव आहे छोटा पोर्टेबल. आपण त्याला कुठे पण घेऊन फिरू शकतो त्याला. काय तुला काय वाटलं टॉर्च अरे लावून आम्ही ते बसतोय? अजून एक मॅगीचं पॅकेट द्या. मॅगी मॅगी मॅगी. मॅगी. 2 पॅकेट बनेल एका मध्ये. काय माहिती. हा 2 बनेल आणि एक थोडंसं मग एंडला परत बनवायला लागेल. 3 एकदम फुल भरून जाईल. 3 नाही होणार. तोडून 2 बसेल. पाणी तापत ठेवलंय आपण आता. गरम वाफ येऊ दे. आपल्या गावातून तुम्ही लोक गेला महाबळेश्वरला? अरे हिला आता मी तेच बोलत होता महाबळेश्वर जाऊया, पण हा प्लॅन झाला. खूप लांब आहे, आमचं गाव आहे ते. नाशिक सातारा. हा ते झालं ते महाबळेश्वरला जातो. चल जाऊ दे. अरे एवढं थोडी गरम करणार तू. बस झालं. पहिला मसाला टाकू ना. मी पण शाळेतून आलो मॅगी. पण मी एकटी मॅगी खायचो, ही वाली नाही. मला इथं आवडते. इथे नाही आवडत. भाज्यामध्ये नाही काय ते असायच्या गाजर बिजर हा. छोटे छोटे मस्त तू पहिले गाजर वाटाणे हिरवे. त्यामध्ये तेल वगैरे फोडणी विडणी हो करून. हो हो. आम्ही होईल ते मेल्ट थोडंसं होईल ना, ते अजून शिजेल तर होईल. लाकडाचा आहे का स्पून? हा ए टाकू काय? ती पण राहील तिसरी काय, पण खूप अशी स्टिकी होईल. होणार होईल काय? आरामात होईल ते. होईल. असं वर नको यायला. नाही येणार. टाक. आला तरी पण एवढा मस्त सुगंध सुटलाय. इथे माझ्याकडेच येतोय. माझ्याकडेच येतोय सुगंध.
हो रहा है, हो म्हणून रहा तर ते EP वगैरे आलेलं मध्ये. है. हाँ पण ईपी मॅच नाही केलंय त्याची. बराबर बोली, ओल्ड इज गोल्ड. होईल हे जरा. मसाला बकवास आहे. काय काय लोकांना आवडते इथे पण. जेव्हा ह्याचा लो झाला तेव्हा तर इडली आलं. व्हिडिओ काढ ना दोघांना, मोबाईल तू घे ना, द्या. दोघांचं काढ, दोघे द्या. काय मी बघते फक्त. आणि ही बघा, गॅस पास करू. गॅस फास्ट करा. हा करा. हे असा आणलाय की पातेलं की लगेच गरम होणार आहे. हा ना, ह्याला बोलतात ॲल्युमिनियमचा ना, ॲल्युमिनियमचा पातेला आहे. खाली तांब आहे, पण ते लगेच हे खालती आहे ना हा तांब आहे तांब्याची ही असते. आणि वरती ॲल्युमिनियम आहे. मास्टर शेफ मास्टर शेफ प्रशांत पानसकर. प्रशांत दामले, दामले. पानसकर आणि कलमकर 2 मास्टर शेफ आले. हा. हा बस स्टर केली तर व्यवस्थित झाली प्रॉपर. बसल्या 3 पण ना एकदम. घेते थांब, माझ्या हातात सामान मापाने आहे. आणला टोप. कोणी आणला टोप? मीच बोललो हा टोप घे. तर आरामात. आता तीस आली रे, मस्त मस्त. टाकू काय आता मसाला वरून? थांब, अर्धा ठेव. आता डवळ आणि नंतरला टाका. गडुळाचं पाणी. गडुळाचं पाणी. ह्याच्याने पकडायला लागेल बघा, पाडू नको. कारण की हे पण ह्याचा सारखं आहे, सर्कल नाही पाडणार. टाकू परत सगळं. टाक. हा एवढा सुंदर करतो. थांब. चव आली पाहिजे. नको लोक बघतात, त्यांना पण चव आली पाहिजे व्हिडिओ बघताना. काय बोलते? तोंडाला पाणी. हा. होता सा शेव करूया शेव. 4 people. 4 शेअरिंग. पीपल है. हाँ 4 people है अपन. रिच होने का अभी. हाँ अभी सर्व करो शेफ. थोड़ा अच्छे से सर्व करो. चाइनीज वेज. चलो ये पकड़ने ये नहीं है, चिपकेगा. रुमाल वगैरह है क्या जेब में? आराम से. आहे ना, चिकट झाला तर शॉर्ट होईल. हाँ संजना दुएल ना. येऊ बोलते. प्रशांत बोलतो आ कर. मध्ये जीभ जळायला. स्पून पण आहे आपल्याकडे. हा ते खायला आहेत. खायला आज. तुला काय वाटलं? मला वाटलं परत ते मिक्स करायला. मिक्स नाही, खायला. ही गवत बिवत टाकू नका त्याच्यात. गवत नाही टाकलंय रे, साईडला आहे गवत. तर मित्रांनो या मॅगी खायला. 31 ची मॅगी. 31 शेवटच्या दिवशी बनवली. एकदम वाटणी बरोबर करतोय हा प्रशांत. मग संजना बघतर एकदम. संजनाने ऑर्डर सोडला असता. शेफ माझं ज्या दिवशी ऐकायला लागलं म्हणाल, माझं नाही ऐकत. स्वतःचं करतात. ऐकतं सर्वांचं पण करत म्हणायचं. मी घरात कोणाचाच नाही करत पहिल्यापासूनच. ज्या दिवशी ऐकणार त्याची BMW येणार. प्रशांत BMW का सवाल है भाई. BM बबलू. म्हणून अजून एक घर झालं. BM बबलू येणार. बबलू येईल, BM माहित नाही.
बबलू येईल BMW चं माहित नाही. अरे यार 2024 मध्ये बबलू येणार. डब्ल्यूचं माहिती नाही, बबलू चक्कर आपलं या. नरम पडलाय ना चमचा. जाऊन दे, तू दुसरा घे कुठला तरी एक. हा पाडतोय तू, फेकून दे तो चमचा. मॅगीच्या ह्याच्यावर ठेवा ना, प्लास्टिकच्या. हा कसा कडक आहे. Yeah. हा. गरम आहे फटके. हे डाग लागला ना खाली बसल्यानंतर. लागणार ना. त्याच्यावर बस ना, ते घे खाली. काय झालं? गवत आहे ब्रो. भुतटकी आहे या झाडाखाली. आम्ही लास्ट टाइम ना इकडे मस्त भूताच्या हॉरर स्टोरीज करत होतो आणि इकडे शेकोटी लावलेली होती. टेबल होती फक्त. टेबल नको. करपली ना रे थोडीशी. म्हणून तर तुला बोललो मी. पण करापली चांगली आहे. पण चांगली. हा दोनार कुठे डब. इथं बस, आपला आहे ना वरती आहे आपली मौली. चप्पल काढा ना तुम्ही दोघं. जगा वेगळी 31 पार्टी आहे. मॅगी वाली लोक पहाड मध्ये मॅगी बनवतात, आम्ही 31 ला मॅगी बनवतो. हाँ तो कुछ तो अलग होना चाहिए ना लोगों से डिफरेंट. येस. पाय माझा परत नाही ये तू इथे बस. तुम्ही हे काढा, त्याच्यावरती बसा. मला मांडी घालायला हा बरं बसा. हा नाही हे तू बस बस इथे बस वर बस. आधी पाय टेकून बसा. आरामात बस. आरामातच. 2 दिवस झालं खुर्चीवर बसूनच जेवतोय. टेस्ट कशी आहे तेजस? हा पास का शेफ. एक नंबर. खरोखर एक नंबर आहे की असं आहे का? चला खावा सगळेजण. चलो म्हणजे ते स्मोकी Have it. होते ते करपली ना. हा. स्मोकी. ओ माय गॉड, मग किती करायला डिस्क्राईब करतोय स्मोकी फ्लेवर. करापलीला चांगलं वाटतं ऍक्च्युली. मजा आ रहा है. मस्त. कुछ तो अलग करो. मजा आ रहा है. नंदिनीची हाऊस होती मॅगी बनवायची. तुझी हाऊस पूर्ण झाली. ते पण न्यू इयरला. मसाला मला असं कमी का वाटतोय. सगळीकडे लागला नसेल प्रॉपर, छोटा होता ना भांडं. मसाला प्रॉपर हे नाही झाला. एक्स्ट्रा घ्यायला पण. स्टीलचा चमचा पाहिजे होता, मस्त केला असतं. ह्याच्याने मिक्स नाही झालं. लाकडाचा आहे ना तो, नंतर त्याला बिलबिलीच झाला तो. जेवायचं काय प्लॅन, क्या खाणे का. काकांना सांगायला लागेल. त्या काय काय येते इथे बाजूलाच आहे, खानावळ काइंड ऑफ आहे. मध्ये मध्ये येते टेस्ट, कारण की तो मसाला मला तर येते बाबा मसाला बहुत मध्ये मध्ये येतोय. वाफ Yummy. यम्मी. मसाला असताना अजून मस्त वाटलं. एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे होता मसाला. मॅगी मसाला येतो ना. मरी आईचा गाजतयो सोहळा न रेवडा गावसारा निघालाय करलेला मरी आईचा गाजतयो सोहळा न रेवडा गावसारा निघालाय करलेला. फुलानी आणि मोत्यानी आईला सजवूनी, माझे आईला सजवूनी, आईला सजवूनी. रेवदंडा शहराची मानाची पालखी येताव जेवूनी, आई येताव जेवूनी, आई येताव जेवूनी. तुझ पालखीला फुलाल उधळला न
अगं स्वयंपाक कर तू डाळ भात चिरा मिऱ्याची चटणी वाट स्वयंपाक कर तू डाळ माझ्या बाया भूकल्यान साजनी माझ्या बाया भूकल्यान साजनी माझ्या बाया भूकल्यान उभा घे तुम्ही आडवा चालू आहे मला. स्वारी फुटली वाव, मागे बघ, मागे बघ. सदानंदाला अळू सदानंदाला सदानंदाला अळू सदानंदाला खंडवरायच यंटाई लागल मुरलीला न माझ्या लागल वाग्याला हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Guys, तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा फुल डे तुम्हाला कसा वाटला आमच्यासोबत नक्की सांगा मला. आम्हाला तर खूप मजा आली. खूप 31st आमचा मस्त म्हणजे पूर्ण मजा आली. फुल डे मजा आली. आता उद्याचं आम्ही प्लॅन केलंय. बघू ते सक्सेसफुल झालं. आम्ही उठलो सकाळी लवकर तर सक्सेसफुल झाला तर तो प्लॅन आम्ही करणार आहोत. अदरवाईज जर झोपून राहिलो कारण की आता 12 वाजले आम्ही निघालो आता इथून. हे मस्त क्रॅकल्सचं जे बघितलं तुम्ही आणि इकडे ऑर्केस्ट्रा होता तो एन्जॉय केला आम्ही. आता आम्ही चाललोय. तर सकाळी जर लवकर उठलो तर आम्ही एक प्लॅन आहे आमचा तो करणार आहोत. अदरवाईज आम्ही घरी जाणार आहोत. सो भेटूया आपण उद्या. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटू उद्या. आणि आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.